पुढे गेला तर बघ मस्त असं समोरून गेला. ब्युटिफुल ना. मस्त. तर मित्रांनो गावी पोचलोय. झाडलोट झालेली आहे सगळी, कारण की आपलं घर बंद असतं गावाला, आणि गावचं घर बंद असल्यामुळे सगळं आल्यावर सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर आता चाललोय जरा आपल्या गरजेच्या गोष्टी आणायला. तर जाऊन पहिलं सामान खरेदी करूया दुकानात, भाजी वगैरे, आणि नंतर मग परत घरी येऊन जेवणाचा बेत आहे. आता सगळे थकलेले आहेत, रात्रभर गाडी चालवली आहे, ड्राईव्ह झाली, आणि आता जस्ट आता मोर बघितला आम्ही लोकांनी, असा समोरून उडून गेला मस्त एकदम. ते पण टाकतो मी. आणि दुसरं आता पटकन जरा खरेदी करूया आणि मग घरी येऊन बाकीचा पुढचा कार्यक्रम. तर असं सुंदर व्हिडिओ कोकणातले बघा, मला दाखवतो. पुढे गेला तर बघ मस्त असं समोरून गेला. ब्युटिफुल ना. मस्त. हे मी आणायचं. पाऊस असा एकदम जोरदार आहे ना, एकदम मस्तच आहे, म्हणजे विशेष हाड एकदम जोरदार पावसामध्ये चालू आहे सगळं कार्यक्रम. खरी मजा कोकणातली हीच आहे. कोकण म्हणजे स्वर्ग आहे, आणि त्यामध्ये स्वर्गातले जे म्हणतात ना देव असतात, इंद्रलोक, तो स्वर्गाच्या म्हणजे स्वर्गात असतो, आणि इंद्राचा दरबार आणि तो स्वर्गात आहे. तर मग कोकण जर स्वर्ग आहे तर मग आपण पण इंद्राच्या दरबारातलेच असं समजू शकतो ना आपण. काय हरकत आहे, म्हणजे आपण किती लक्की आहे बघा. थँक्स टू गॉड की आपण कोकणी माणसं आहोत. मजा आली मजा. या जोरदार पावसाने जी सुरुवात केली ना आता, आणि खरं तर काय झालंय, शहाणपणा केलाय पण छत्री ना आणली काय, तर पाऊस पडत नव्हता. आता चालेल. पाऊस बघा, पाऊस एक नंबर पाऊस आहे, जोरदार पाऊस. छत्री न आणल्याचा तोटा असा आहे की आता गाडीतच बसावं लागेल. आणि हे बाजूला दुकान आहे. पंचायत झाली राव. आता काय करायचं, आता पाऊस कमी होईल, आपण जाऊ बाहेर आणि पटकन सामान घेऊया. हा हा. जोरदार आहे, जोरदार. पाव किलो साखर द्या. कांदे आहेत ना, कांदे पण अर्धा किलो द्या. आता आपल्याला फक्त घ्यायचा आहे तो सुहाना व्हेज बिर्याणी मसाला. फक्त तो सुहानाचाच पाहिजे असं करून सांगितलं, पण ते भेटत नाही इकडे. सुहानाचा आता आणायचं कुठून, मुंबईला जावं लागेल असं वाटायला लागलं आहे. मला सुहानाचाच पाहिजे मसाला, काय मुंबईला जायचं.
केसरी कॉल नितेश मर्चंडी. अच्छा कॉल पप्या. मस्तपैकी बघ खेकड्यांना मासे पकडायला. मासे काका मासे पण आणि खेकडे पण ना मासे येत नाही. ह्याच्यात मग काय आहे? एका दुसरा आतला चांगला मोठा तर येतो बाहेर मग ह्याच्यात काय येतात खेकडीच. बघ क्रॅप पकडायला बघ कसा सिस्टम बनवलाय. मग ह्याच्यात कसे फसतात ह्या कॅनमध्ये. त्याला ते तसाच पाठच्या बाजूला त्याचा बोचा अच्छा कापलेला आहे ना. खड्डा. आलं तिकडून बापरे टेक्नॉलॉजी. असं केलेलं आहे त्याने. म्हणजे ती बॉटल घुसवली आतमध्ये. पावसाळा सुरू झाला की गावचं रूपच जणू बदलून जातं. घराभोवती रंगीबेरंगी फुलांची आणि हिरवीगार रोपट्यांची झालेली गर्दी, बांधावर आणि वाटेच्या कडेला आपोआप उगवलेले विविध वेली आणि रानरोपटी, सगळीकडे निसर्गाची एक वेगळीच सजावट पाहायला मिळते. समोर नजर टाकली की उंच उंच नारळाची झाडं आणि त्याच्या सावलीत पसरलेली हिरवीगार शेती दिसते. मध्येच केळींची डोलवणारी पानं आणि पावसाच्या सरीने धुवून निघालेली माती, या सगळ्यांमुळे गावचं वातावरणच अधिकच प्रसन्न वाटतं. गुरांच्या वाडासमोर उभं असलेलं जुनं आंब्याचं झाडही या निसर्ग चित्राचा एक भागच वाटतं. झाडाला लगडलेली छोटी छोटी चिकूंची फळं पाहताना गावाकडच्या साध्या आणि निवांत जीवनाची जाणीव होते. जवळून वाहणारा संततधार पावसाचं पाणी आणि त्याचा मंद आवाज वातावरण अगदी एक वेगळी शांतता निर्माण करतो. नातलगांच्या घराच्या अंगणातून नजर समोर गेली की उंच नारळाच्या झाडांसोबत दूरवर पसरलेलं हिरवगार गाव दिसतं. आकाशात दाटून आलेले पावसाचे ढग, त्यातून कधीतरी अलगद डोळकावणारा सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात चमकणारी हिरवळ, हे दृश्य पाहताना काही क्षण निसर्गातच हरवून जावंसं वाटतं. घराच्या मागच्या बाजूला नारळ आणि फुफडींची सुंदर बाग आहे. त्या झाडांच्या खाली तेरं, कोळी, अळू यासारखी पावसाळ्यात जोमाने वाढणारी रोपटी आपण पाहतोय. आणि गावच्या मध्यभागी असलेलं छोटंसं सुंदर श्री राधाकृष्णाचं मंदिर, सभोवती असलेल्या गावातील घरं, नारळाची उंच झाडं, शेती आणि पावसाळी वातावरण यामुळे मंदिराला एक वेगळीच प्रसन्नता लाभलेली जाणवते. शहराच्या धावपळीपासून दूर इथं वेळ जणू थोडं सावकाश चालतो. पावसाचा आवाज, झाडांची सळसळ, वाहणारं पाणी, पक्ष्यांची किलबिल आणि चारही बाजूंनी पसरलेली हिरवाई, या सगळ्यात गावचं खरं सौंदर्य दडलं आहे. कदाचित म्हणूनच पावसाळ्यात हे गाव फक्त पाहायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. खाली येताच आजीने सोडलेल्या कोंबड्या सकाळच्या निवांत वातावरणात इकडे तिकडे फिरताना दिसल्या. वाडीच्या बाहेर पडताना वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ आणि सकाळचा गारवा मन अगदी प्रसन्न करून टाकतो. मस्त पुढे चालत गेल्यावर खाली उतरलो आणि समोर नजर गेली. हिरवगार डोंगर, त्यावर पसरलेलं दाट जंगल आणि आजूबाजूचा शांत निसर्ग. शहराच्या धावपळीपासून दूर गावातली ही सकाळ खरंच अनुभवण्यासारखी आहे. असाच निसर्गाचा आनंद घेत पुढे निघालो आणि आता आपण पोहोचतोय वाळावर. गावाकडची सकाळ आहे मंडळी, आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात वॉक करायला वेगळीच मजा. पूर्वी जिथून वाट होती पण ती बंद केली. आता भरपूर खाली आले आपण. ह्या वाटेने बघूया. टोटल ही वाट गेली. माती हे ना गुळगुळीत असतं. हे आरामात बोललो तुला मी. पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30. कसे मस्त.
मंडळी, या रानफुलांची नावं तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट करा. पाहिजे होती ना नदी. ठीक आहे, सावकाश आहे, बी केअरफुल. नदीचा आवाज बघा काय येतोय. ही विहीर आहे आमची, त्या बाजूला भरली आहे फुल. खूप डीप आहे ती वॉटर. पाणी बघा. तर मित्रांनो, या वाळ्यावरती जी गंमत केली आहे ती पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि आता या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा. धन्यवाद.